तुम्ही घराच्या कोपऱ्यात मिठाची वाटी ठेवतात ना की नाही? तर मग जाणून घ्या वास्तूचे सविस्तर 8 उपाय. घरात अनेकदा कलह होतो, आर्थिक नुकसान होते, पण त्याचे कारण कळत नाही. वास्तुशास्त्रात त्याचे स्पष्टीकरण आढळते. घर स्वच्छ ठेवा हा वास्तुशास्त्राचा प्राथमिक नियम आहे. पण घर प्रथमदर्शनी अर्थात पाहुण्यांना दिसेल एवढाच परिसर आपण टापटीप ठेवतो आणि बाकी ठिकाणी अडगळ साचवतो. ह्या गोष्टी इतरांना दिसत नसल्या तरी त्याच्या अस्तित्वाने त्या वास्तुदोष निर्माण करतात. यातून सुटका करण्यासाठी पुढे दिलेले 8 उपाय केले पाहिजे. घराच्या कोपऱ्यात खडे मीठ ठेवणे. वास्तुशास्त्रानुसार खडे मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे सर्वात मोठे माध्यम मानले जाते. घराच्या किंवा खोलीच्या एखाद्या कोपऱ्यात काचेच्या वाटीत खडे मीठ ठेवल्याने घरातील नकारात्मकता आणि मानसिक तणाव दूर होतो. हे मीठ दर काही दिवसांनी बदलत राहावे, ज्यामुळे घरातील वातावरण नेहमी पवित्र, प्रसन्न आणि ऊर्जेने भरलेले राहते. दुसऱ्याचे घड्याळ घालू नका. कधीही कोणाचेही घड्याळ मागून हातावर घालू नये, कारण वास्तुशास्त्रानुसार घड्याळ हे माणसाच्या वेळेचे म्हणजेच नशिबाचे प्रतीक असते. दुसऱ्याचे घड्याळ घातल्याने त्या व्यक्तीच्या नशिबाची चांगली किंवा वाईट वेळ आपल्या भाग्याला चिटकते. यामुळे आपल्या चालू असलेल्या कामात अडथळे येऊ शकतात आणि आपल्यावर अचानक वाईट वेळ ओढवू शकते. तुटलेल्या चपला ठेवू नका. घरात किंवा मुख्य दरवाजाजवळ तुटलेले, फाटलेले किंवा वापरात नसलेले चपला, बूट कधीही साठवून ठेवू नयेत. अशा वस्तूमुळे घरात थेट शनिदोष निर्माण होतो आणि कुटुंबावर शनीची वक्र दृष्टी पडण्याची शक्यता वाढते. तुटलेल्या चपला घरातील सकारात्मकता पूर्णपणे नष्ट करतात आणि दारिद्र्याला आमंत्रण देतात. बंद पडलेले घड्याळ ठेवू नका. घरात भिंतीवर किंवा कपाटात बंद पडलेले घड्याळ ठेवणे म्हणजे स्वतःच्या प्रगतीची वेळ स्वतःच थांबवून घेण्यासारखे आहे. बंद घड्याळ घरात नकारात्मकता पसरवते आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीला खीळ घालते. ह्यामुळे घड्याळ बंद पडल्यास ते लगेच दुरुस्त करून घ्यावे किंवा दुरुस्त होणार नसेल तर घरातून टाकून द्यावे. बेडखाली कचरा किंवा अडगळ ठेवू नका. आपण ज्या बेडवर झोपतो त्याच्या खाली कधीही कचरा, जुने डबे किंवा वापरात नसलेली अडगळ ठेवू नये. जरी हा कचरा डोळ्यांना थेट दिसत नसला तरी झोपेत असताना आपल्या मेंदूला त्याची नकारात्मक स्पंदने जाणवत असतात. यामुळे झोपेची गुणवत्ता कमालीची बिघडते. रात्री वाईट स्वप्ने पडतात आणि मानसिक आजार वाढू शकतात. मुख्य दारासमोर चपला अस्ताव्यस्त ठेवू नका. घराचे मुख्य द्वार हे लक्ष्मीच्या आगमनाचे स्थान मानले जाते. त्यामुळे तिथे चपला किंवा बूट अस्ताव्यस्त पसरलेले नसावे. मुख्य दरवाजासमोर असणारा कचरा किंवा अस्ताव्यस्त चपला पाहून बाहेरून येणाऱ्या लोकांचा आपल्या घराकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक बनतो. यामुळे घरात येणारी लक्ष्मी आणि सकारात्मक ऊर्जा दारातूनच मागे फिरते. तसेच घरात रद्दी पेपर, जुनी पुस्तके ठेवू नका. वापरात नसलेल्या वह्या, पुस्तके अडगळीत जमा करून ठेवू नयेत. वास्तूनुसार जुने कागद घरात ठेवल्याने माणूस सतत भूतकाळात किंवा जुन्या आठवणीत अडकून राहतो. यामुळे त्याची वर्तमानातील कार्यक्षमता कमी होते आणि भविष्यातील नवीन योजना किंवा संकल्पना नष्ट होऊ लागतात. घरात तुळशीचे रोप हवेच. प्रत्येक हिंदू घराच्या अंगणात किंवा गॅलरीत तुळशीचे रोप असणे अत्यंत अनिवार्य मानले गेले आहे. तुळस ही केवळ धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची नसून ती 24 तास ऑक्सिजन देणारी आणि घरातील वातावरण शुद्ध करणारी मानली जाते. घरात तुळस असेल तर कोणत्याही कृत्रिम एअर प्युरिफायरची गरज भासत नाही, कारण ती हवेतील सर्व दोष आणि जंतू नष्ट करते. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.